सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। ओबीसी विरोधात आणखी एक षडयंत्र, कोलकाता हायकोर्टानं रद्द केली ओबीसी प्रमाणपत्र। प्राध्यापक श्रावण देवरे। ओबीसी जातीची यादी चुकीची व ओबीसी प्रमाणपत्र देण्याची पद्धत चुकीची या दोन आक्षेपांना गृहीत धरून कोलकाता हायकोर्टानं 2010 नंतरची ओबीसी प्रमाणपत्र रद्द केली आहेत। पश्चिम बंगाल सरकारनं सुप्रीम कोर्टाच्या 1992च्या जजमेंटप्रमाणे 1993 साली राज्य मागास आयोगाची नियुक्ती केली। या आयोगानं तयार केलेल्या निकषांप्रमाणे ओबीसी जातींची यादी तयार करण्यात आली। या आयोगाच्या शिफारशीनुसार पश्चिम बंगाल सरकारनं 52% ओबीसींना फक्त 5% आरक्षण देण्यात आलं। आता हे आरक्षण 7% आहे। 2010 नंतर ममता बॅनर्जींचे सरकार आले। त्या सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजपानं हायकोर्टावर दबाव आणून हा निकाल द्यायला लावला का? कोलकाता हायकोर्टानं ज्या मुद्द्यांच्या आधारे 2010 नंतरची ओबीसी प्रमाणपत्र रद्द केली आहेत ते सर्व मुद्दे महाराष्ट्रातील मराठ्यांना दिलेली खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी लागू होतात। माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शंकरराव लिंगे यांनी या संदर्भात दाखल केलेल्या पिटिशनप्रमाणे मुंबई हायकोर्टानं ताबडतोब जजमेंट देऊन 2004 पासूनची मराठ्यांना दिलेली सर्व कुणबी प्रमाणपत्रे रद्द केली पाहिजे। ब्राह्मणी पक्षांच्या व मराठ्यांच्या लुटूपुटूच्या लढाईत ओबीसींचा आज बळी का देण्यात येतो? कोलकाता हायकोर्टाचा ओबीसींविरोधात निकाल। सविस्तर बातमीची क्लिप। प्राध्यापक श्रावण देवरे। कोलकाता हायकोर्टने नुकताच एक जजमेंट दिलेलं आहे। या जजमेंटप्रमाणे पश्चिम बंगालमधील 2010 नंतरची सर्व ओबीसी सर्टिफिकेट रद्द करण्यात आलेली आहे। कोलकाता हायकोर्टमध्ये काही मनुवादी लोकांनी पिटिशन दाखल केलं होतं की दिली गेलेली ओबीसी सर्टिफिकेट ही नियमाप्रमाणे नाहीत, त्यांची वैधता पद्धती जी आहे ती बरोबर नाही आणि एकूणच जी ओबीसी लिस्ट आहे ती लिस्ट ही नियमाप्रमाणे नाही, अशा प्रकारचे पिटिशन दाखल केल्यानंतर आज कोलकाता हायकोर्टने निकाल दिला की 2010 नंतरची सर्व ओबीसी प्रमाणपत्र रद्द करण्यात येत आहे। आता एकूणच संपूर्ण देशामध्ये रिझर्वेशनच्या विरोधात, मुख्यतः ओबीसी रिझर्वेशनच्या विरोधात फार मोठे षडयंत्र चाललेलं आहे आणि त्या षडयंत्राचा हा एक भाग आहे। वास्तविक पश्चिम बंगाल सरकारने 1993 सालीच सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने मागासवर्गीय आयोगाची नियुक्ती केलेली आहे आणि या मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाप्रमाणे ज्या ओबीसी जाती ठरवण्यात आलेल्या आहेत त्यांना 1993 पासूनच आधी 5% ओबीसी रिझर्वेशन देण्यात आले होतं, नंतर ते 7%वर आलेलं आहे आणि आता सध्या तिथं ओबीसींना फक्त 7% आरक्षण मिळतं आहे। आणि तरीसुद्धा हे 7% आरक्षणसुद्धा मनुवादी लोकांच्या डोळ्यामध्ये दिसतं आहे आणि त्यांनी पिटिशन दाखल करून हे 2010 नंतरचे ओबीसी प्रमाणपत्र रद्द करून त्यांनी हे सिद्ध करून दिलेलं आहे की ओबीसी आरक्षणाच्या विरोधात फार मोठे षडयंत्र या देशात चालू आहे। महाराष्ट्रात सुद्धा खोटी कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण संपवण्याचं षडयंत्र नुकतंच शिंदे सरकारने यशस्वी केलेलं आहे। खरं म्हणजे मुंबई हायकोर्टाने आता असा निकाल देण्याची गरज आहे की 2004 नंतरची सर्व खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करणे आणि ओबीसीमध्ये जी काही खोटी घुसखोरी झालेली आहे मराठा समाजाची ती बंद करण्यात यावी, अशा प्रकारचा निकाल मुंबई हायकोर्टाने दिला पाहिजे। तो न येता उलट पश्चिम बंगालच्या हायकोर्टाने असा निर्णय देऊन ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आलेला ही फार निषेधार्ह गोष्ट आहे। आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि पश्चिम बंगालमधल्या ओबीसींना केंद्र सरकारच्या आयोगाप्रमाणे किंवा सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटप्रमाणे
27% आरक्षण देण्यात यावं आणि त्यांचे सर्व ओबीसी प्रमाणपत्र हे पूर्ववत वैध करावीत अशी मी विनंती करतो आहे. धन्यवाद.